तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 असेल, द 50 शो असेल, या सगळ्यांचे अपडेट्स मी देत असतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 गेल्या आठवड्याचे पॉप्युलॅरिटी पोल्स हे कॉन्टेंट प्लस वोटिंग यावर डिपेंड असतात, जे गेल्या आठवड्यात होते. तर चला सुरू करूया बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 गेल्या आठवड्याचे पॉप्युलॅरिटी पोल्स. नंबर 15वर आहेत सचिन कुमावत. सचिन कुमावत हे 15वर असण्याचं कारण म्हणजे त्यांना मिळालेलं कमी फुटेज. ते एकदम साधे आहेत आणि ते बिग बॉस मटेरियल नाही आहेत, ते चांगले आहेत आणि अशी माणसं बिग बॉसला नको असतात. तर मित्रांनो, नंबर 14वर कोण आहे? तर नंबर 14वर आहे ओमकार राऊत. ओमकार राऊत हा कमी दिसतोय आणि त्याचा सपोर्ट पण एवढा जास्त नाही आणि तो आता सध्या टोळीत चालला आहे, त्याच्यामुळे ते पण लोकांना आवडत नाही आहे. तर आणि त्याला सॉफ्ट टार्गेट बनला आहे तो सर्व लोकांचा, तेव्हा त्यालाच त्याचा गेम इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. तर नंबर 13वर आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे ही गेल्या आठवड्यात एवढी दिसल्या नसल्यामुळे ती नंबर 13वर आहे. पहिल्या आठवड्यात फक्त ती दिसली होती आणि तिला एवढा सपोर्ट पण महाराष्ट्रातून मिळत नाही आहे. तिचा सपोर्ट खूप कमी पडतोय आणि तिला पण इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. तर नंबर 12वर आहे अनुश्री माने. एकदम निगेटिव्ह दिसते पण दिसते, त्याच्यामुळे ही नंबर 12वर आहे. केवळ आणि केवळ फुटेजच्या जोरावर ही नंबर 12वर आहे, कारण हिला मिळालेलं कॉन्टेंट आणि ही बिग बॉसला देणारं कॉन्टेंट खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ही आहे नंबर 12वर. नंबर 11वर आहेत प्रभू शेळके. प्रभू शेळके हे एकदम आता जास्त फुटेज घ्यायला लागलेत, पण महाराष्ट्रातून त्यांना एवढा सपोर्ट दिसत नाही आहे. वोटिंग होत आहे पण त्यांना एवढा पॉझिटिव्ह सपोर्ट दिसत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना पण त्यांचा गेम आणि इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. नंबर 10वर आहे रुचिता. रुचिता प्रत्येक आठवड्यामध्ये फुटेज घेऊन जाते, भले ती निगेटिव्ह दिसू दे अनुश्रीप्रमाणे, पण ती एक चांगलं फुटेज घेऊन जाते आणि तिला पण थोडा सपोर्ट भेटतोय. अनुश्रीला एवढा भेटत नाही आहे, पण तिला सपोर्ट भेटतोय कारण ती आता पॉझिटिव्ह दिसायला लागली आहे. नंबर 9वर कोण आहे? नंबर 9वर आहे आयुष संजीव. आयुष संजीव याचं कॉन्टेंट कमी असल्यामुळे हा इथे आहे. याला वोटिंग चांगलं होतं, याचे सपोर्टर्स चांगले आहेत आणि याचे फॅन्स याला चांगल्या पद्धतीने वोट करत आहेत. आयुषने जर आपला गेम इम्प्रूव्ह केला तर तो खूप भारी पडू शकतो. नंबर 8वर आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यद हे एकदम स्टेडी चालले आहेत आणि ते एकदम पाठी पण नाही आहेत, एकदम पुढे पण नाही आहेत. ते एकदम असे मिडलला चालले आहेत, कधी पण पुढे जाऊ शकतात आणि बिग बॉसचा त्यांना सपोर्ट आहे. या होत्या नंबर 8च्या कंटेस्टंटच्या. नंबर 7वर आहेत राकेश बापट, जे ह्याच्या आदल्या आठवड्यामध्ये नंबर 2वर होते पॉप्युलॅरिटी पोल्समध्ये, पण ते डायरेक्ट आता नंबर 7वर आलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांचं ढासळलेलं फुटेज, तर त्यांना आणि दिसण्याची गरज आहे, ते वरती येऊ शकतात. नंबर 6वर कोण आहे? नंबर 6वर आहेत सागर कारंडे. नंबर 6वर सागर कारंडे असले तरी पण यांचं फुटेज कंटिन्यू येत आहे आणि यांना महाराष्ट्रातून चांगला सपोर्ट पण मिळत आहे, पण गेल्या आठवड्यात हे एवढे दिसले नाहीत, म्हणून हे नंबर 6वर असावे, पण हे हळूहळू वरती येऊ शकतात. तर मित्रांनो, नंबर 5वर आहेत विशाल कोटियान. विशाल कोटियान हा नंबर 5वर जरी असला तरी याला तुम्ही बिग बॉस कुठून पण नंबर 4-3 मध्ये घेऊन जाऊ शकता असं मला दिसतंय अंदाज, कारण हा या सीझनचा विलन आहे आणि विलनला नेहमी वरती घेऊन गेलं जातं. याला महाराष्ट्रातून हेट भेटतोय, पण याचे हिंदी भाषिक सपोर्ट खूप आहेत आणि हा कॉन्टेंट पण चांगला देतोय. नंबर 4वर आहे दिव्या शिंदे. दिव्या शिंदे यांचा फॅन बेस एकदम तगडा आहे, पण त्यांचं कॉन्टेंट गेल्या आठवड्यात खूप कमी जाताना आपल्याला दिसलं. पण त्यांचं जर फॅनबेसचं म्हणाल तर त्यांचा फॅनबेस जर टॉप 3 जर धराल ना, तर टॉप 3मध्ये सर्वात जास्त फॅनबेस कोणाचा ॲक्टिव्ह असेल तर तो त्यांचा आहे. तर नंबर 3वर कोण आहे? नंबर 3वर आहे पहिल्या आठवड्यापासून सेकंड आठवडा आणि आता थर्ड आणि आता चौथा चालू झाला आहे. जेवढे आठवडे येत आहेत प्रत्येक आठवड्यामध्ये सर्वात जास्त कॉन्टेंट जर कोण घेऊन जात आहे तर ती म्हणजे तन्वी कुलते. तन्वी कुलते खूप जास्त कॉन्टेंट घेऊन जाते आणि हिचा फॅनबेस पण आता एवढा नव्हता, पण तो खूप वाढत चालला आहे. तर हिला ऑल द बेस्ट. नंबर 2वर आहेत रोशन भजनकर. रोशन भजनकर खूप चांगले खेळायला लागले आणि त्यांचा सपोर्ट पण खूप जास्त आहे आणि त्यांना सिंपथी पण खूप जास्त भेटते, तर ते आहेत नंबर 2वर. त्यांची एकदम अशी 0 to हीरो अशी कहाणी आहे, तर त्यांना पण खूप चांगला सपोर्ट भेटतोय आणि ते नंबर 1वर येऊ शकतात पुढे जाऊन. तर मित्रांनो, 1 नंबरवर राज्य करतोय करण सोनावणे. करण सोनावणे 1 नंबरवर राज्य करतोय. त्याचा कॉन्टेंट थोडासा कमी होतोय आणि रोशनचा कॉन्टेंट वाढतोय, पण रोशनहून याला सपोर्ट एकदम खतरनाक आहे, त्याच्यामुळे हा 1 नंबरवर आहे. पण रोशन याला अपकमिंग काही आठवड्यामध्ये ओव्हरटेक करू शकतो जर करणने आपला कॉन्टेंट नाही वाढवला. तर थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो, आणि अशाच बिग बॉस मराठी रिलेटेड अपडेटसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.